इयत्ता 8वी विषय इतिहास. इयत्ता 8वीतील पहिला धडा आहे इतिहासाची साधने. आपण गेल्या वर्षी जर पाहिलं तर 6वी आणि 7वी मध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास यापूर्वी केलेला आहे. पण यावर्षी इयत्ता 8वी मध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करणार आहोत. आता इतिहासाच्या साधनांमध्ये 3 साधनांचा समावेश होतो. पहिलं आहे भौतिक, दुसरं लिखित आणि तिसरं मौखिक. या 3 साधनांचा समावेश होतो. त्या व्यतिरिक्त जर आज आपण आधुनिक युगात वावरत आहोत, या आधुनिक युगामध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ही काही साधनांचा समावेश केला जातो. ती कोणती? तर दृक, श्राव्य आणि दृकश्राव्य अशा साधनांचा समावेश केला जातो. पहिलं साधन आपण पाहूया, भौतिक साधने. आता भौतिक साधनांमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? तर वास्तू, वस्तू, नाणी, पुतळे आणि पदके या साधनांचा समावेश हा आपण भौतिक साधनांमध्ये करतो. त्यातील पहिला आपण पाहूया इमारती आणि वास्तू. आता या आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड म्हणून कोणता कालखंड ओळखला जातो? तर ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांचा राज्यकारभाराचा काळ जो आहे त्याला आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड म्हणून ओळखला जातो. आता या काळामध्ये इंग्रजांनी आपल्या सुखसुविधांसाठी काही इमारती बांधल्या, पूल बांधले, रस्ते बांधले, पाणपोई, कारंजे यासारख्या वास्तू त्यांनी उभारल्या त्यावेळेला. पण त्यापैकी काही इमारतींमध्ये जर पाहिलं तर प्रशासकीय कचेऱ्या, अधिकाऱ्यांची, नेत्यांची, क्रांतिकारकांची निवासस्थानं आहेत आणि संस्थानिकांचे राजवाडे, किल्ले, तुरुंग यासारख्या सुद्धा त्यांनी इमारती बांधल्या त्यावेळेला. आता या वास्तूंपैकी अनेक वास्तू ज्या आहेत आजही आपल्याला चांगल्या स्थितीत पाहायला मिळतात. त्यातील काही वास्तूंचं राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले, तर काही इमारतींमध्ये संग्रहालये उभारण्यात आलेली आपण पाहायला मिळतो. आता या वस्तूंना जेव्हा आपण भेटी देतो त्यावेळेला तिथे गेल्यावर तत्कालीन इतिहास किंवा स्थापत्यशास्त्र, वास्तूंच्या स्वरूपात त्या वेळेची आपल्याला आर्थिक संपन्नता काय होती याविषयी आपल्याला माहिती मिळते. जसं अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयी आपल्याला माहिती मिळते. तसंच मुंबईतील मणिभवन किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाला आपण जेव्हा भेट देतो तेव्हा गांधी युगाच्या इतिहासाविषयी आपल्याला माहिती मिळते. अशा प्रकारे आपल्याला इमारती आणि वास्तूंच्या मार्फत आपल्याला वेगवेगळा हा इतिहास आपल्याला कळतो. त्यानंतर आपण दुसरा मुद्दा बघूया, पुतळे आणि स्मारके. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्यांच्या स्वरूपात उभारलेली आपल्याला पाहायला मिळतात. आता हे पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं भूमिका बजावत असतात. आता विविध पुतळ्यांवरून आपण आज त्या काळातील राज्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याविषयी माहिती मिळते. आता आपण ज्या वेळेला या संग्रहालयांमध्ये वगैरे जातो त्यावेळेला पुतळ्यांच्या इथे एक दर्शनी पाटी असते. त्या दर्शनी पाटीवर काहीतरी लिहिलेलं असतं. तर काही असतं ते तिथे, तर काही ज्या व्यक्तीचा पुतळा आहे त्या व्यक्तीचं पूर्ण नाव, त्या व्यक्तीची जन्म मृत्यूची नोंद, त्या व्यक्तीच्या कार्याची थोडक्यात माहिती असते, जीवनपट असतो, याविषयी आपल्याला तिथे ती माहिती मिळत असते. महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याप्रमाणे जर पाहिलं तर विविध घटनांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेले स्मारके सुद्धा संबंधित घटनाकाळ व त्या घटनेशी निगडीत अशा व्यक्तींची माहिती आपल्याला देतात. उदाहरणार्थ विविध ठिकाणाची हुतात्मा स्मारके. ही झाली भौतिक साधने. भौतिक साधनांमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश झाला? इमारती, वास्तू, पुतळे आणि स्मारके यांच्याबद्दल आपण माहिती घेतली. आता पुढचा नवीन सेकंड साधन आहे लिखित साधने. आता आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये लिखित साधनांचा
साधनांचा सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. त्यामध्ये कोणकोणती लिखित साधने आपण म्हणू शकतो? नियतकालिका, पत्रव्यवहार, परदेशी व्यक्तींच्या नोंदी, वृत्तपत्र, चरित्रे, पुस्तके, आत्मचरित्रे, फॅक्टरी रेकॉर्ड्स ही सगळी आपली लिखित साधनं आहेत. आता लिखित साधनांमध्ये वृत्तपत्र आणि नियतकालिका हा आपण मुद्दा पाहूया. वृत्तपत्र जे आहे, या वृत्तपत्रांमधून आपल्याला त्यावेळेच्या घटनांविषयी माहिती मिळते. त्याचबरोबर आपल्याला त्या घटनेने सखोल विश्लेषण, परत मान्यवरांची मतांतरे, अग्रलेख प्रसिद्ध होत असतात. आपल्याला त्या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घडामोडी ज्या झाल्या त्यांचीही माहिती मिळते. स्वातंत्र्यपूर्व काळात जर पाहिलं तर काही वृत्तपत्र त्यावेळेला प्रकाशित केली गेली. त्याच्यामध्ये ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दीनबंधू, अमृत बाजार पत्रिका यासारखी वृत्तपत्र ही लोकजागृतीची महत्त्वपूर्ण साधनं बनली. आणि या वृत्तपत्रांद्वारे आपल्याला ब्रिटिश सरकारचं भारताविषयी काय धोरणं होते, त्याचे भारतावर काय परिणाम झाले याचाही अभ्यास करता येतो. आता ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र फक्त राजकीय नव्हे तर सामाजिक प्रबोधनाचं साधन म्हणूनही काम करत होती. जसं विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला या मासिकातून लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या त्यांच्या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे, त्यातून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर भाष्य त्यांनी केलं, ते आपल्याला पाहायला मिळतं लिखित साधनांमध्ये. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे नकाशे व आराखडे. आता नकाशे सुद्धा इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचं साधन मानलं जातं, कारण नकाशावरून आपल्याला शहरांचं किंवा एखाद्या ठिकाणाचं बदलणारं स्वरूप अभ्यासता येतं. आता ब्रिटिश काळामध्ये जर पाहिलं तर त्यांनी एक स्वतंत्र विभाग निर्माण केला होता यासाठी. त्या स्वतंत्र विभागाचं नाव आहे सर्वे ऑफ इंडिया. या विभागाने भारताच्या विविध प्रांतांचे, शहरांचं शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण केलं आणि नकाशे तयार केलेले आहेत. आता नकाशांप्रमाणेच वास्तुविशारदही होते तेव्हा. त्यांनी वास्तुविशारदांनी तयार केलेले आराखडे हे देखील इमारत स्थापत्यशास्त्राच्या तसेच एखाद्या भागाच्या विकासाचे टप्पे म्हणून अभ्यासण्याच्या दृष्टीने ते महत्त्वपूर्ण ठरतात. जसं उदाहरणार्थ मुंबई पोर्ट ट्रस्ट आहे, या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत. हे बंदर पुढे विकसित करत असताना वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी केलेल्या आराखड्यावरून आपणास मुंबईच्या नागरी विकासाची माहिती मिळते. हे झाले आपले लिखित साधनं. लिखित साधनांमध्ये आपण कोणकोणत्या साधनांचा अभ्यास केला? वृत्तपत्र, नियतकालिका, नकाशे व आराखडे. आता त्याच्या पुढचं साधन आपण पाहणार आहोत, तिसरं मौखिक साधने. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये मौखिक साधनांनाही तेवढंच महत्त्व आहे. आता मौखिक साधनं कोणकोणती त्यावेळेला होती तर लोकगीतं, पोवाडे, लोककथा, प्रसंगवर्णन, मुलाखती, मेळे, जलसे, कलापथके, ओव्या, स्फूर्तिगीते यांना मौखिक साधने म्हणून ओळखले जातात. आता त्याच्यापैकी प्रथम पाहूया स्फूर्तिगीते. आता स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक स्फूर्तिगीतांची रचना केली गेली. त्यापैकी अनेक गीतं आज लिखित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात, परंतु काही अशी गीतं होती ती अप्रकाशित आहेत, पण ती त्यावेळेला प्रकाशित झाली नाही. पण त्यावेळेचे जे स्वतंत्र सैनिक होते त्यांना ती तोंडपाठ होती, मुखोद्गत होती. या स्फूर्तिगीतांमधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, स्वतंत्र आंदोलनामागेची प्रेरणा याविषयी आपल्याला माहिती मिळते. त्यानंतरचं पुढचं आहे दुसरं माध्यम पोवाडे. पोवाड्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐतिहासिक घटनेचे तसेच व्यक्तीच्या, त्यावेळेला काही महत्त्वपूर्ण व्यक्ती होत्या त्यांच्या व्यक्तीच्या कार्याविषयी माहिती मिळते. ब्रिटिश आमदानीत 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात तसेच विविध क्रांतिकारकांनी केलेले पराक्रम यावर आधारित पोवाडे रचलेले गेले. आता हे पोवाडे लोकांमध्ये प्रेरणा, चैतन्य निर्माण करण्यासाठी यांचा वापर करण्यात येत असेल. आता स्वातंत्र्य लढ्याप्रमाणेच सत्यशोधक समाजाने सुद्धा त्यावेळेला पोवाड्यांच्या माध्यमातून केलेली शोषित वर्गातील जागृती तसेच स्वतंत्र
संयुक्त महाराष्ट्र लढा यांसारख्या घटनांवर आधारित पोवाड्यांचीही रचना केलेली आपल्याला आढळते. अशा प्रकारे पोवाडे आणि आपल्याला या इतिहासाबद्दल माहिती देत असतात. आता आपण पुढचं साधन पाहणार आहोत. दृकश्राव्य आणि दृकश्राव्य हे आधुनिक काळातल्या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, चित्रपट इत्यादी कलांचा विकास झाला. अर्थातच त्यातून निर्माण झालेली छायाचित्र, ध्वनिमुद्रिते, रेकॉर्ड्स यांचा वापर हा इतिहासाची साधनं म्हणून सुद्धा करता येतो. आपण पाहू छायाचित्र. छायाचित्र ही आधुनिक भारताच्या इतिहासातील दृक स्वरूपाचं साधन आहे. छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना, त्याचप्रमाणे वस्तू आणि वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली. या छायाचित्रांच्या माध्यमातून आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्यांची दृश्य स्वरूपात माहिती मिळते. मध्ययुगीन काळात व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या यांची चित्रे उपलब्ध आहेत. परंतु सदर जी चित्र आहेत मध्ययुगीन काळातील ती किती विश्वसनीय आहेत याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. त्या तुलनेने जर पाहिलं तर आत्ताच्या आधुनिक युगामध्ये जी छायाचित्र ही अधिक विश्वसनीय मानली जातात. व्यक्तीच्या छायाचित्रावरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता याविषयी माहिती मिळते. प्रसंगांच्या छायाचित्रांमधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो, तर वस्तू आणि वस्तूच्या छायाचित्रामधून त्यांचे स्वरूप लक्षात येते. आता ध्वनिमुद्रिते, रेकॉर्ड्स. छायाचित्रण कलेप्रमाणे ध्वनिमुद्रण तंत्राचा सुद्धा शोधही महत्त्वाचा आहे. ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स ही सुद्धा इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत. आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणं, गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यांचा वापर इतिहासाची साधनं म्हणून केला जातो. उदाहरणार्थ जसं स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जन गण मन हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण यांचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधन म्हणून करता येतो. आता आहे चित्रपट. चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा वेगळा आविष्कार मानला जातो. 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. दादासाहेब फाळकेंनी इसवी सन 1913 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दिंडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन यासारख्या ऐतिहासिक प्रसंगांच्या ध्वनी चित्रफिती उपलब्ध आहेत. या चित्रफितीमुळे घडलेली घटना आपल्याला जशीच्या तशी पाहायला मिळते. हा आपल्याला फायदा होतो चित्रपटाचा. आता आपण प्राचीन आणि मध्ययुगीन काळांच्या तुलनेत जर पाहिलं तर आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विपुल प्रमाणात आणि विविध प्रकारची साधने उपलब्ध आहेत. आता या कालखंडातील भौतिक साधने ही बऱ्याच प्रमाणात आपल्याला आजही सुस्थितीत पाहायला मिळतात. अभिलेखागारात जतन करून ठेवलेले अनेक लिखित साधनेही उपलब्ध आहेत. आता लिखित साधनांचा वापर करताना मात्र ते कोणत्या विचारांनी प्रेरित आहेत, एखाद्या घटनेकडे पाहण्याचा साधनकर्त्याचा दृष्टिकोन काय आहे हे मात्र तपासून पाहावे लागते. आता अशा साधनांचे जतन करणे आवश्यक आहे. ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा हा समृद्ध वारसा आपल्याला आपल्या पुढच्या भावी पिढीकडे सोपवता येईल.